शुभोदय बच्चों, आप सभी को हिंदी ऑनलाइन क्लास के लिए स्वागत। अच्छा छात्रों, पिछले कक्षा में हमें दिल्ली पाठ से संबंधित लाल किला, कुतुब मीनार, संसद भवन के बारे में जानकारी लिए है। अब हम दिल्ली में रहने वाले संसद भवन और राष्ट्रपति भवन के बारे में जानकारी प्राप्त कर लेंगे। संसद भवन। नई दिल्ली की शोभा अनोखी है। भारत सरकार का सचिवालय यहीं पर है। संसद भवन बड़ा रमणीय है। यह गोलाकार सदन संसार में निराला है। लोकसभा राज्यसभा के अधिवेशन इसी सदन में होते हैं। राष्ट्रपति भवन। राष्ट्रपति भवन भारत के राष्ट्रपति का निवास स्थान है। राष्ट्रपति देश विदेशों के अपने अतिथियों का आदर सत्कार यहीं पर करते हैं। राष्ट्रपति का कार्यालय भी इसी भवन में है। इस भवन के एक और भाग में वस्तु संग्रहालय भी है। उसमें कई अमूल्य प्राचीन वस्तुओं का संग्रह है। दिल्ली में इसके अलावा राजघाट, शांतिवन, जंतर मंतर, कांटा प्लेस, बिरला भवन, लक्ष्मी नारायण का मंदिर आदि अनेक दर्शनीय स्थान है। अच्छा छात्रों, हमें दिल्ली में रहने वाले लाल किला और कुतुब मीनार के बारे में जानकारी लिए है। अब हम संसद भवन के बारे में जानकारी लेंगे और राष्ट्रपति भवन के बारे में तथा वहाँ दिल्ली के आगे रहने वाले और दर्शनीय स्थानों के बारे में जानकारी लेंगे। नई दिल्ली की शोभा अनोखी है ಅಂದರೆ ಹೊಸ ದೆಹಲಿ ಅಂದರೆ ಹೊಸ ದೆಹಲಿಯ ಶೋಭೆ ತುಂಬ ರಮಣೀಯವಾಗಿದೆ, ಸೊಗಸಾಗಿದೆ। भारत सरकार का सचिवालय यहीं पर है। कहाँ है? दिल्ली में ही भारत सरकार का सचिवालय है। संसद भवन बड़ा रमणीय है। ಈ ಸಂಸತ್ ಭವನ, ದೆಹಲಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಈ ಸಂಸದ ಭವನ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ರಮಣೀಯವಾಗಿದೆ, ಸೊಗಸಾಗಿದೆ। ಯಹ ಗೋಲಾಕಾರ ಸದನ್ ಸಂಸಾರ ಮೇ ನಿರಾಲಾ ಹೈ। ಈ ಗೋಲಾಕಾರವಾದಂಥ ಈ ಸದನ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ, ಸಂಸಾರ ಮೇ ಅಂದರೆ ದುನಿಯಾ, ಸಂಸಾರ ಮೇನೆ ದುನಿಯಾದಲ್ಲಿ, ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ತುಂಬ ನೋಡೋಕ್ಕೆ ಸೊಗಸಾಗಿದೆ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು। लोकसभा राज्यसभा के अधिवेशन इसी सदन में होते हैं। लोकसभा तथा राज्यसभा दोनों का अधिवेशन इसी ಸದನ್ ಮೇ ಹಿ ಹೋತೆ ಹೇ। ಲೋಕಸಭೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಸಭೆಯ ಅಧಿವೇಶನಗಳು ಈ ಒಂದು ಸಂಸತ್ ಭವನದಲ್ಲೇ ನಡೆಯುತ್ತವೆ। ನಂತರ राष्ट्रपति भवन। राष्ट्रपति भवन भारत के राष्ट्रपति का निवास स्थान है। ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಭವನ್ ಮೇ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ನಿವಾಸ ಕರ್ತೆ ಹೇ ಅಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ಎಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿರ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಭವನದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿರ್ತಾರೆ। ಅದು ಎಲ್ಲಿದೆ? ದೆಹಲಿಯಲ್ಲೇ ಇದೆ। ಏನೇ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಹಿ ಹೈ। ನಾವು ದೆಹಲಿ ಅಂತೀವಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। राष्ट्रपति देश विदेशों के अपने अतिथियों का आदर सत्कार यहीं पर करते हैं। राष्ट्रपतिಗಳು देश विदेशों के अतिथियों का आदर सत्कार दिल्ली में रहने वाले इस राष्ट्रपति भवन में ही करते हैं। ಅಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ದೇಶ ವಿದೇಶಗಳಿಂದ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅತಿಥಿಗಳು, ಈ ಅಂಬಾಸಿಡರ್ಸ್ ಅಂತೆ ಅಂದರೆ ರಾಯಭಾರಿಗಳು, ಅವರು ಇವರೆಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಅವರ ಒಂದು ಅತಿಥಿ ಸತ್ಕಾರ್ಯ ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಮರ್ಯಾದೆ ನೀಡುವುದು, ಗೌರವಿಸುವುದು ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಜಾಗ ಮಾಡಿಕೊಡೋದು, ಅವರ ವಸತಿ ಊಟ ಎಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿನ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಈ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಭವನದಲ್ಲೇ। इस भवन के एक और भाग में वस्तु संग्रहालय भी है। इस राष्ट्रपति भवन के और एक भाग में क्या है? ವಸ್ತು ಸಂಗ್ರಹಾಲಯ है यानी ಮ್ಯೂಸಿಯಂ। ಈ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಭವನದ ಇನ್ನೊಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ವಸ್ತು ಸಂಗ್ರಹಾಲಯವಿದೆ, ಅಂದರೆ ಮ್ಯೂಸಿಯಂ ಇದೆ। इस वस्तु संग्रहालय में उसमें कई अमूल्य प्राचीन वस्तुओं का संग्रह है। यानी इस वस्तु संग्रहालय में अमूल्य प्राचीन वस्तुओं का संग्रह किया गया है। ಅಮೂಲ್ಯವಾದಂಥ ಪ್ರಾಚೀನ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। दिल्ली में इसके अलावा राजघाट, शांतिवन, जंतर मंतर, कांटा प्लेस, बिरला भवन, लक्ष्मी नारायण का मंदिर आदि अनेक दर्शनीय स्थान है। दिल्ली में इसके अलावा, किसके अलावा? लाल किला, कुतुब मीनार, संसद भवन,
राष्ट्रपति भवन। इसके अलावा और दर्शनीय स्थान है वो कौन से है? शांतिवन, जंतर मंतर, ಕಾಂಟಾ ಪ್ಲಸ್, ಬಿರ್ಲಾ ಭವನ್, ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಮಂದಿರ್ ಆದಿ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಇವು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದಿರ ಇನ್ನು ನೋಡೋಕ್ಕೆ ಇರುವಂತಹ ಕೆಲವು ಇನ್ನೂ ಮುಖ್ಯವಾದಂಥ ಜಾಗಗಳು ಯಾವ್ಯಾವಪ್ಪ ಅಂತ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಯಾವ್ಯಾವಿದೆ ಅಂದರೆ ಶಾಂತಿವನ್ ಇದೆ, ರಾಜ್ಘಾಟ್ ಇದೆ, ಜಂತರ್ ಮಂತರ್ ಇದೆ, ಕಾಂಟಾ ಪ್ಲಸ್ ಇದೆ, ಬಿರ್ಲಾ ಭವನ್ ಅನ್ನೋದಿದೆ, ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಮಂದಿರ್ ಕೂಡ ಇದೆ. ये सभी दिल्ली में रहने वाले दर्शनीय स्थान है। पाठ से आगे आप देखिए जो चित्र दिए गए हैं उस चित्र की सहायता से हम इन दर्शनीय स्थानों का ನಾಮ್ ಪಹಚಾನ್ ಸಕ್ತೆ ಹೈ. ಪಾಠದ ಹಿಂದೆಗಡೆ ನೋಡ್ರಿ ಕೆಲವು 4 ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ನೋಡಿ ನಾವು ಅವು ಯಾವ್ಯಾವ ಸ್ಥಳಗಳು ಅಂತ ನಾವು ಗುರುತಿಸಬಹುದು. ಧನ್ಯವಾದ.